नमस्कार. आपण आता सध्या आलाप जिल्हा परिषद मतदारसंघातील गणेशवाडी पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये सध्या आपण आलो आहोत. या गणेशवाडी पंचायत समिती मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या महिला नेत्या म्हणून ज्यांची ओळख आहे, शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला नेता म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या दीपाली चंदुगडे या या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवत आहेत. मात्र पक्षांना त्यांना डावललं किंवा त्यांना विश्वासात न घेता इथं दुसरा उमेदवार दिला. त्यामुळे त्यांनी स्वबळावर अपक्ष निवडणूक या ठिकाणी लढवत आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांच्या समोर जात असताना त्यांना एक विकासाचं व्हिजन या मतदारसंघामध्ये आणायचं आहे आणि विकास कामं करायचे आहेत. यामुळे त्यांनी आता या मतदारसंघातून निवडणूक लढवत असून या निवडणुकीतून मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असं त्यांची ठाम भूमिका आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात आपण त्यांना इथे भेटायला आलेलो आणि या आपल्या सोबत आहेत त्या दीपाली चंदुगडे. नमस्कार. नमस्कार. आता पंचायत समितीची तुम्ही निवडणूक लढवताय. ही निवडणूक तुम्ही का लढवताय? मला पंचायत समितीची निवडणूक ह्यासाठी लढवायची आहे का तर गोरगरिबा महिलांसाठी त्यांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही. त्यासाठी मला त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना तिथपर्यंत न्यायचं आहे. त्यासाठी मला ही पंचायत समिती लढवायची आहे. तुम्ही शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला नेत्या म्हणून काम करताय. तुम्ही पदाधिकारी आहे त्या शिवसेनेचं आणि ते असताना देखील आता तुम्ही पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवताय. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? यासाठी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझ्यात ती जिद्द आहे, माझ्यात ती बळ आहे की मी हे करू शकतोय. मला फक्त पक्षाची साथ मिळावी एवढंच माझी मागणी आहे. आता तुम्हाला पक्ष साथ देत नाही, मग तुम्ही पक्षाला साथ देणार का? आता मला पक्ष साथ देत नाहीये. पक्षाला साथ देईन नाही देईन हा पुढचा प्रश्न आहे. मी हे तुम्हाला आता काही सांगू शकत नाही. तुम्ही ही निवडणूक लढवणार आहे आणि मतदार तुम्हाला स्वीकारतील असं वाटतंय का? नक्की नक्की नक्की. आणि तुम्ही निवडणूक लढवताय, मग तुमच्या डोळ्यामध्ये पुढचं विकासाचं विजन तुमचं काय असणार आहे? मी जी निवडणुकी लढवते ना ही फक्त मी आत्ताच तुम्हाला बोलले मी महिलांच्यासाठी सक्षम आहे आणि मी महिला सक्षम करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. तुम्हाला यड्रावकरांनी डावलले तर तुम्ही बऱ्याच 1-2 महिन्यापासून या पंचायत समितीमध्ये निवडणूक लढवणार अशा पद्धतीची भूमिका लोकांच्यापर्यंत तुम्ही केला. अनेक नेत्यांच्या बरोबर तुम्ही बैठका केला, तरी देखील तुम्हाला यामध्ये डावललं गेलं. यड्रावकरांचा उमेदवार या ठिकाणी दिला गेला. याबद्दल आपलं काय मत आहे? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे साहेबांना की साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलेलं 1 वर्ष आमदारकी लढवलेली आहे. अहोरात्र त्यांच्यासाठी झडलेलो आहोत. साहेबांनी काय विचार केला काय नाही हाच तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय विचार करून त्यांना ते हे दिलं एबी फॉर्म आम्हाला देतो म्हटले दिलेले नाहीये. त्यांचा विचार काय झाला हे आम्हाला काय माहित नाही. तुमचे पक्षाचे खासदार जयश्री माने अथवा त्यांचे पदाधिकारी या संदर्भात तुमच्याशी काय संवाद साधले काय? नाही अजून नाही काय. अजूनही तुमची काही विचारपूस त्यांनी केली नाही. या मतदारसंघामध्ये तुम्ही निवडणूक लढवताय आणि त्यांनी तुमची या ठिकाणी अजूनही विचारपूस केली नाही. त्यामुळं त्यांना खालच्या कार्यकर्त्याची जाण आहे की नाही असं तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतंय की त्यांना खालच्या कार्यकर्त्यांची जाण नाही. त्यासाठीच त्यांनी ह्या चौकशी केलेली नाहीये. आता येणारी निवडणूक जी आहे ती निवडणूक आता खरं म्हणजे मतदारांच्या हातात आहे आणि मतदारांनाच आता ठरवणार की कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला पाडायचं हे मतदारांनी ठरवलं आहे. त्यामुळे नेत्यापेक्षा मतदारांच्या हातात आता ही निवडणूक आहे. मतदारांचा तुमचा ठाम विश्वास आहे आणि येणारी निवडणूक मध्ये तुम्हाला मतदार साथ देतील असं वाटतंय काय? नक्की दादा. का तर मतदारांचं मत हे आहे की जो गरीब आहे आणि जो स्ट्रगल केलाय त्याला माहिती आहे गरिबाची जाण काय आहे आणि मतदान म्हणजे काय आहे. आता सगळीकडे पैसा दिला की मतदान होतंय, पण तू पैसा देताय आणि मतदान करताय हे चुकीचं करताय. मला मतदान करतात त्यांना सांगायचं आहे की अजून पण जाग व्हा आणि मतदान कुणाला करायचंय काय करायचंय हे तुमच्या मतानं मत टाका. आता मतदान म्हणलं की ते पैशाचा हा खेळ होणार. पैशाच्या खेळामध्ये लोक तुम्हाला स्वीकारतील का पैशाच्या खेळाला स्वीकारतील काय वाटतं? आता हे ज्या महिला असू दे जेंट्स असू दे लेडीज असू दे त्यांनी त्यांच्या विचारावर डिपेंड आहे. आता ज्या ठिकाणी दीपालीताईंनी सांगितले की मतदार मला स्वीकारतील आणि मतदारांच्या मध्ये मी जाऊन काम केलेलं आहे आणि त्यामुळं ही निवडणूक जी आहे ही मतदारांच्या हातामध्ये आहे आणि येणाऱ्या 5 तारखेला येथील पंचायत समिती मतदारसंघातील गणेशवाडी, शेरशाळ, कवठेघर अथवा शेळटी या 4ही गावामध्ये मी मतदारापर्यंत पोहोचलेले आहे आणि मतदारांनी मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे.
त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला मतदान करून प्रचंड मताने मतदान निवडून देतील असा ठाम विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. धन्यवाद.